नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात दिनांक 23, 24 व 25 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 23, 24 व 25 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 96 ते 97%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 92 ते 96% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 26 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार जिल्ह्याच्या घाटभागात काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 23, 24, 25, 26 व 27 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 90%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 80 ते 89% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाटभागात दिनांक 23, 24 व 25 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 23, 24 व 25 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 92%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 79 ते 87% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 26 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार जिल्ह्याच्या घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. शेतकरी बांधवांनी कीटकनाशक तसेच बुरशीनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहून व वारा शांत असताना करावी. फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा. ऊस. ढगाळ हवामानामुळे तसेच पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या भागात ऊसावर तांबेरा व तपकिरी ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच प्रभावी नियंत्रणासाठी ॲझोक्झिस्ट्रोबिन 18.2% प्लस डायफेनकोनॅझोल 11.4% SC 0.1% म्हणजेच 10 मिली प्रति 10 लिटर पाणी या संयुक्त बुरशीनाशकाच्या 3 फवारण्या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात. मागील आठवड्यात घाटभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नद्यांच्या किनाऱ्यालगत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे नद्यांच्या किनाऱ्यालगतच्या शेतकरी बंधूंनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.